माय माऊली नमस्कार. त्रिवेणी उत्सव जागर सण वार उत्सव उपक्रमात आज आपण दत्त जयंती म्हणजे काय अभिवाचनातनं श्रवण करूया. दत्त जयंती हा भगवान दत्तात्रेयाचा अवतार दिन म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा केला जातो. त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्रित स्वरूप म्हणजेच दत्तात्रेय. दत्ताची उपासना मनशांती साधना ज्ञान जीवनातील संकटापासून मुक्तता देते असे शास्त्र सांगते. भगवान दत्तात्रेयाचे महात्म्य. त्रिमूर्तीचे स्वरूप. दत्त म्हणजे देणारा, भक्ताला ज्ञान भक्ती सामर्थ्य समाधान देणारा. गुरु परंपरेचा आरंभ. दत्तात्रेय हे आदिगुरुनाथ अवधूत नाथ योगी दत्त संप्रदायाचा आधार. दत्तभक्तीचे फायदे. मनातील भीती दूर होते, कष्टातून मार्ग दिसतो, स्थिरता समाधानी जीवन, कर्मबंधनातून सुटका, घरात शांतता सुव्यवस्था. मार्गशीर्ष महिना विशेष महत्त्व काय हो? हा महिमा दत्त साधनेचा, दत्त पादुकांची पूजा, गुरु उपासनेचा अत्यंत शुभ काळ होय. दत्तस्थळाची सविस्तर माहिती बघूया आपण. मुख्य स्थळ अभिवाचनातून पवित्र स्थळ गाणगापूर कर्नाटकात होय. संगमावर निरंतर भीमा मध्यमा जल पवित्र स्नान स्थान. श्री नारसिंह सरस्वतीचे निवारण स्थळ कौस्तुभ पादुका मठ अपरूप संकल्प. नरसोबाची वाडी कोल्हापूर. कृष्णा पंचगंगा संगम. श्री नारसिंह सरस्वतीचे तपोक्षेत्र. दररोज दत्तनाम भजन नित्यपूजा. औंढानाथ दत्ताभिषेक दत्त अवतार कथा. महादेव दत्त यांचा सुंदर योग. करंजा लाड. श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थान. पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ त्यांची चैतन्यमय वाडा पिठे आहेत. पूर्वपूर आंध्र दत्तपादुका. नदीमधल्या बेटावर श्रीपाद श्रीवल्लभांनी दिव्य लीला केल्या. दौलताबाद किल्ला देवगिरी. इतिहास माहिती. स्थान औरंगाबाद छत्रपती शिवाजीनगरपासून 15 ते 16 किलोमीटरवर आहे. प्रसिद्ध कारण काय हो? अवघड सुरक्षित अभेद किल्ला, खडकात कोरलेली बोगदे, चांदोली दरवाजा, मजबूत तटबंदी, यादव वंश, दिल्ली सुलतान, मोगल, मराठे असा इतिहास. खास वैशिष्ट्ये. एकाच खडकावरचा प्रचंड किल्ला, अंधाऱ्या बोगद्यामधील गुप्त मार्ग, भव्य तोफखाना, चढण, निसर्ग सौंदर्य. दौलताबाद किल्ला हा आध्यात्मिक साधकासाठीही ऊर्जा देणारा स्थान मानला जातो. संत जनार्दन स्वामी दत्तभेट स्थळ शूलभजन डोंगर. स्थान दौलताबाद किल्ल्याच्या परिसरात शूलभजन डोंगर, जनेश्वर डोंगर म्हणून ओळखला जाणारा पवित्र डोंगर. संत जनार्दन स्वामी परिचय. हे दत्त संप्रदायातील महान संत होय. अवधूत योगी तत्वज्ञ. दत्तात्रेयांची त्यांना प्रत्यक्ष भेट झाल्याचा पौराणिक उल्लेख. डोंगरावर त्यांनी कठोर तपश्चर्या केली. दत्तभेट कथा. स्थानिक परंपरा. कथेनुसार संत जनार्दन स्वामी गहन ध्यानात होते, तेव्हा तेजोमय स्वरूपात दत्तात्रेय प्रगट झाले आणि त्यांना स्वानुभव योगसिद्धी दत्तज्ञान दिले. ते ठिकाण आजही दत्त भेट स्थळ म्हणून ओळखले जाते. शूलभजन जनेश्वर डोंगर माहिती बघूया. शांत उंच, साधनेसाठी उत्तम. गुहा पायवाटा, प्राचीन साधना स्थळ. आजही साधक तेथे ध्यान आरती करतात, पूजन करतात. पर्वतावर दत्त पादुका व हनुमान मंदिर. आध्यात्मिक ऊर्जा अत्यंत प्रबळ मानली जाते. असा हा दत्त परिवार. श्री दत्त गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परमेश्वर तस्मै श्री गुरवे नमः. आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटते की यावर्षी सखी परिवार 13 कोटी रामनाम जप संकल्प करत आहे आणि तुम्ही जोडलेला संकल्प अत्यंत पवित्र प्रेरणादायी आहे. प्रेरणादायी संदेश. सखी परिवाराचा 13 कोटी रामनाम जप संकल्प हा फक्त जप नाही, हा स्वतःला घडविण्याचा मार्ग आहे. रामनाम म्हणजे शक्ती, श्रद्धा, समाधान, संरक्षण. दत्त जयंतीच्या मंगल काळात आपण सगळे मिळून रामनाम हा दिव्य प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात रुजवूया. आनंद घेऊया, आनंद देऊया. आनंद देऊ घ्या,
आनंद द्या. सखी परिवार सुखी परिवार.